नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बरेच दिवस झाले, मागचे काही दिवसांपासून माझे व्हिडिओ येत नाही। त्याचं कारण असं की गावाकडे गेलेले होते आणि मुलांची सुट्टी असली की आपण गावाकडे थोडंसं जातो, लग्न वगैरे होते आणि त्या गोष्टीत मी म्हणजे थोडंसं दुर्लक्षच झालं यूट्यूबकडे। कारण गावाकडे आपण गेलो की कसं थोडंसं सगळे भेटतात गावाकडची मंडळी वगैरे आणि त्याच्या सगळ्यामध्येच तिकडचं जे लग्नात वगैरे थोडेफार मी शूट केले, पण ते शॉर्ट व्हिडिओज होते। मोठे व्हिडिओ मी एडिट करू शकले नाही किंवा शूटही करू शकले नाही, कारण मोबाईलचा जो स्टोरेज आहे खूप फुल झालेला। त्याच्यामुळे मी काही तिकडचे जे व्हिडिओ वगैरे होते ते काही टाकलेच नाही। आणि इकडे आल्यापासून घरात आपण भरपूर दिवस नसतो की धूळ वगैरे साचलेली असते, तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ आले नाही। तर सगळ्यांना क्षमस्व असावं माझं की मी व्हिडिओ टाकलेले नाही। तर भरपूर गोष्टी आहेत तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी। तर ज्या गृहिणी आहेत, आजचा व्हिडिओ त्याबद्दल असणार आहे की ज्या गृहिणी आहेत त्या घरी बसून आहे आणि त्यांचा वेळ जात नाही, त्याच्यामुळे तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करू शकता, त्याच्यामुळे तुमचा वेळ जाईल आणि तुम्हाला म्हणजे खूप बोर होणार नाही। उन्हाळा सगळ्यांसाठी थोडंसं गावाकडे इकडे तिकडे फिरण्यासाठी आपण जात असतो, पण ज्या स्त्रिया बाहेर जाऊ शकत नाही किंवा गावी त्यांना जायला जमत नाही किंवा काही गोष्टी आहेत, मुलांचे क्लासेस आहे किंवा ज्यांचे मुलं 10th क्लासमध्ये किंवा 12th मध्ये आहेत, तर त्या लेडीजला बाहेर जाणं जमत नाही कारण मुलांचा डबा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात। तर त्या महिला घरी बसून काय काय गोष्टी करू शकता, आपण जो टाइम आहे आपला तो आपण स्वतःसाठी कसं काढू शकतो, त्याच बद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर ज्या गोष्टी आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद बघू शकतो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भरपूर आपला हे असतो, टाइम जाऊ शकतो। तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल, असं उन्हाळ्यात आपल्याला थोडंसं हे असतं, निवांत वाटतं किंवा उन्हाळ्यात भरपूर वाळवणीचे पदार्थ वगैरे बनवत असतो किंवा मसाले बनवत असतो। तर ह्या गोष्टी आपण पहिल्यापासून चालत आल्या आहेत। तर आपण सगळ्यांच्या काळजी किंवा सगळ्यांची आवडी निवडी जपत असतो, पण जेव्हा स्वतःची वेळ येते तर कुठेतरी आपण कमी पडतो, मला असं वाटतं पर्सनली। कारण प्रत्येक लेडीज ही आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या माहेरच्यांसाठी, सासरच्यांसाठी झटत असते, ती स्वतःसाठी कधी वेळ काढत नाही। तर स्वतःसाठी आपण भरपूर गोष्टी अशा करू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला आपलं मन फ्रेश राहील, आनंदही होईल। म्हणतात की रिकामं डोकं हे शैतानाचं घर असतं, तर ते खरंच आहे। जेव्हा आपण रिकामे असतो तर नको नको ते नकारात्मक विचार आपल्या डोक्यात येतात आणि आपल्यामधून पॉझिटिव्हिटी निघून जाते। सो आपल्याला जेव्हा आनंदी राहायचं आहे किंवा आपण एकदम फ्रेश राहायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, भरपूर गोष्टी आहे करण्यासारख्या। तर त्याच्यातली पहिली गोष्ट मी म्हणेन की तुम्ही स्वतःच्या याच्यावर हेल्थवर हे करा, आपलं शरीर कसं आहे, आपण खूप जाड झालोय का, आपण शरीराकडे थोडंसं दुर्लक्ष केलंय, आपल्यामध्ये ब्लडची कमी आहे, हिमोग्लोबिनची कमी आहे, भरपूर गोष्टी अशा आहे की ज्या आपल्या शरीरामध्ये त्याची कमतरता आहे आणि आपल्याला सतत सतत डॉक्टर ते सांगत असतात आणि आपण ते कुठंतरी दुसऱ्यांसाठी म्हणजे आपल्या फॅमिलीसाठी वगैरे आपल्या भरपूर वेळ असतो, पण स्वतःसाठी वेळ नसतो, तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो स्वतःच्या तब्येतीकडे। तर तेव्हा मी म्हणेल की तुम्ही जेव्हा हे करतात ना, तर एक डाएट प्लॅन करा आपल्या स्वतःच्या मनाने। असं नाही की तुम्ही एखाद्या डॉक्टरकडून वगैरे लिहून घ्या, स्वतः असा माइंडमध्ये ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवडतात त्या एक नोट्स बनवा त्याची आणि ते लिहून काढा आणि त्याचप्रमाणे थोडे दिवस डाएट फॉलो करा। तुमची तब्येत जर बारीक असेल तर ती छान हेल्दी होण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत किंवा भरपूर ऑनलाईन व्हिडिओ आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ते बघून ते हे बनवू शकतात। काही डाएट हे आहे, रेसिपीज आहे, तेही तुम्ही बघून बनवू शकता। तर पहिली गोष्ट म्हणेन मी शरीराकडे जास्त लक्ष द्या। तुमचं शरीर गरजेचं आहे कारण तुम्हाला पूर्ण फॅमिलीचं बघायचं असतं। तर तुम्हाला सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे, तुम्ही स्वतःकडे लक्ष दिला पाहिजे, ती एक गोष्ट झाली। दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण रिकामे असतो तर आपल्याला असं वाटतं ही तशी राहते, ही अशी करते, तर दुसऱ्यांचा आपण जेव्हा बघतो, कोणाची साडी बघतो, कोणाची सँडल, कोणाची बांगड्या, काहीतरी आपण बघत असतो, लेडीजमध्ये असतं की आपलं कितीही चांगलं असलं की आपण समोरच्याचे जेव्हा बघतो तर आपल्याला मनात एक प्रश्न निर्माण होतो की आपलं कसं त्याच्यापेक्षा बेटर होईल, तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं। थोडीशी आता जसं आपण युग बदलत चालतंय तसं आपल्यालाही थोडीशी बदलणे गरजेचं आहे, कारण आपले मुलं आहेत, आपल्या याच्यामध्ये येणारी जी पिढी आहे, नवीन पिढी, त्याच्यासोबत थोडंसं आपल्याला मॅनेज करून राहायचं आहे। तर त्याच्यासाठी आपण भरपूर गोष्टी आपल्यामध्येही बदल केल्या पाहिजे। तर आपण जेव्हा रिकामे असतो ना, थोडंसं फॅशनेबली, हा ब्लाऊज त्याच्यावर कसं दिसेल, हा ड्रेस कोणत्या याच्यावर छान दिसेल, कोणती लेगिन्स किंवा कोणती प्लाझो, कोणती सिगार पॅन्ट, याच्यावर आपण
छान म्हणजे मिक्स मॅच करायला आपल्याला जमलं पाहिजे. आपल्याकडे थोडंसं जो कलेक्शन आहे, असं नाही म्हणत मी की नवीन घ्या, पण जे आपल्याकडे जुन्या साड्या आहेत त्याचा आपण ड्रेस बनवू शकतो, एखादा वन पीस बनवू शकतो. ज्या गोष्टी असं नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करायचा जेव्हा आपण रिकामे बसलेले असतो तेव्हा. तर ह्या गोष्टींमध्ये कसं होतं, आपला माइंड हे होतं, त्याच्याकडे वळलं जातं आणि भरपूर जे निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यापासून आपण लांब राहतो. किंवा इकडे तिकडे गॉसिप करणं, लेडीजसोबत बोलणं, हे बसणं, याच्यापेक्षा आपण थोडंसं आपण स्वतः निवांत कसं राहू शकतो. मला तर भयंकर वेड आहे गार्डनिंगचा. लहानपणापासून मी छोटे कटिंग वगैरे इकडून तिकडून आणत लावत असते पहिल्यापासून. पण इथं आपण सिटीमध्ये जेव्हा राहतो ना, तर ह्या गोष्टी आपल्याला करायला भेटत नाही. तरी माझा छोटासा हे आहे, गॅलरीमध्ये गार्डन मी बनवून घेतला आहे. तर तुम्हाला मागं मनी प्लांट्स दिसत असतील, तर ह्या आता काही दिवस झाले हा छोटासा याची जी कटिंग आहे मी लावलेला. तर थोड्याच दिवसात तुम्हाला दाखवणार मी किती ग्रो करतोय हा. तर मला माझ्या याच्यामध्ये आवडींमध्ये हा फर्स्ट येतो की मला गार्डनिंगचा खूप हौस आहे. जेव्हा माझं स्वतःचं घर होईल कधीतरी, तर त्याच्यासमोर असं तुम्हाला तोपर्यंत जर व्हिडिओ माझे म्हणजे व्यवस्थित तुम्ही बघितले पहिल्यापासून, तर तुम्हाला कळेल की मला गार्डनिंगची खूप आवड आहे. पण इथं आपण सिटीमध्ये ते व्यवस्थित करू शकत नाही आपण. जरी वाटतंय तरी मी भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये आणून हे करून ते करून केले. जे माझी आवड आहे ती जपली आहे. तशीच तुमची जी आवड असेल, कोणाला मेहंदी काढायला आवडते, कोणाला डान्सिंग आवडतो, कोणाला सिंगिंग आवडते, तर त्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला कुठे क्लासेस असेल तर क्लासेस लावा. उन्हाळ्यामध्ये मुलांचेही सुट्ट्या असतात आणि त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस जर असेल त्याच्यासोबत तुम्हीही थोडंफार स्वतःला वेळ द्या. ज्या तुमच्या आवडीनिवडी आहे त्या जपा. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये लेडीजसाठी काहीतरी स्पेशल असतं. कारण एक लेडीज अशी असते, सगळ्यांसाठी बघत बघत ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. म्हणूनच मी काही गोष्टी तुम्हाला सांगत असते. त्याच्यानंतर घरामध्ये हे करणं. आता मुलं असतील लहान तर तुम्ही कितीही आवरा, घर तसा पसारा होतोच. माझ्याही घरात मुलं आहे आणि पसारा होतोच. तरी तुम्ही टायमिंगनुसार जर सगळे कामं केले ना, तर भरपूर गोष्टी जागेच्या जागी राहतात आणि व्यवस्थित राहतात. त्याच्यानंतर मी म्हणेल की तुम्ही थोडंसं सेल्फ मेकअप करणं ही शिका. कारण आता थोड्या गोष्टींसाठी आपल्याला पार्लरमध्ये तर जाऊ शकत नाही. छोटं मोठं फंक्शन असलं तर आपण पार्लरमध्ये पैसे हे गुंतवून एवढंसं आपल्याला परचेस करणं अवघड आहे आपल्यासाठी. तर ज्या लेडीज आहे की ज्यांना सगळं बाहेर जाऊन नाही करू शकत, तर थोडं मेकअप प्रोडक्ट म्हणजे त्याच्याबद्दल माहिती काढा. तुमच्या स्किनला कोणतं सूट होत आहे, थोडंसं स्किनकडे लक्ष द्या. तुमचे जर केस गळतात तर केसांकडे लक्ष द्या. आता सध्या तर माझीही केस खूप गळतात. आता असतं एखादा महिना असं असतो की त्याच्यामध्ये केस माझे म्हणजे गळतात. आता प्रत्येक लेडीजची गळत असेल किंवा नाही हे मला माहीत नाही, पण माझं असं प्रत्येक महिन्याला केस गळत नाही. पण कधीतरी काही हार्मोनिक चेंजेसमुळे असू दे की किंवा काही मेडिसिनमुळे असू दे, माझे केस खूप गळतात कधी कधी. तर ह्या महिन्यामध्ये तर भरपूर आहे. तर तुम्ही चांगला म्हणजे हेअरसाठी कोणता ऑइल यूज करू शकता. मी तर बाहेरचा कोणताही ऑइल यूज करत नाही. मी स्वतः ऑइल म्हणजे जो कोकोनट ऑइल असतो आपला त्याच्यापासूनच घरी हे करून DIY करून छान असा ते तयार करते. ते तुमच्याबरोबर लवकरच मी शेअर करेल. भरपूर दिवसापासून सांगते, तर लवकरच करेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा हे जातात ना, तुमच्या साड्यांचं कलेक्शन वगैरे व्यवस्थित ते बघा. कोणत्या साड्या जुन्या झाल्या आहेत त्या आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे. कोणत्या साड्यांमध्ये कोणते ब्लाउजेस मॅच होतील, काय होतील, हे आपण काय नवीन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सगळ्या लेडीजने. म्हणजे थोडंसं आपला माइंड आहे ना, ज्या गोष्टी असतात घरात, कोणाची जॉईंट फॅमिली असेल तर त्याच्यामध्ये छोटे मोठे वाद होत असतात. तर त्याच्यामधून आपला माइंड थोडंसं निघून दुसरीकडे वळला जातो. कोणाला शिलाई मशीनची आवड आहे तर त्यांनी क्लासेस वगैरे लावून हे केले पाहिजे. तर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करायचा. कारण रिकामी आपण म्हणतात ना, काही गोष्टी तशाच पडून राहिल्या की त्या गंजतात. तसंही आपल्या डोक्याचंही असतं. जेव्हा आपण काहीच करत नाही, एकदम शांत फक्त जेवतो खातो आणि झोपतो, ह्या गोष्टी करतो, तर आपल्या डोक्यालाही गंज लागतो. त्याच्यामुळे नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. शिकणाऱ्याला वय नसते. कोणत्याही वयात तुम्ही काहीही करू शकता. तर
ह्या गोष्टी आहेत ज्या तुमच्याबरोबर शेअर केल्या, मला आवडल्या. म्हणजे मला पर्सनली माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगाव्याशा वाटल्या ज्या तुमच्याबरोबर मी शेअर केल्या. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि पहिल्यांदा जर माझ्या चॅनलवर आला असेल तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. मी तुमच्यासारखीच गृहिणी आहे, तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येत असते. सो चला भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. आता डेली मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन कारण भरपूर दिवस गॅप झालेला आहे. चला बाय, परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.